धर्मांतर विरोधी कायदा कॅबिनेटमध्ये पास झाला असून त्याचा जी.आर. लवकरच निघेल अशी माहिती मंत्री रितेश राणे यांनी दिली। नमस्कार, मी ज्योत्स्ना, उद्योग राष्ट्र न्यूज चॅनल मध्ये पाहत रहा आजचा हा विशेष अपडेट। आज मुंबईतील महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा म्हणजेच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 वर जोरदार चर्चा सुरू आहे। सरकार आजच हा कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहेत। आपल्या हक्काचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं आणि आज मला मनापासून समाधान वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये जी.आर. निघेल। मंत्रिमंडळाने या कायद्याला मंजुरी दिली असून त्यात जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभनाने होणाऱ्या धर्मांतरांवर कठोर बंदी घालण्यात आली आहे। दोषी व्यक्तीस किंवा संस्थेत 6 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 5 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होईल। जामीन नाकारला जाईल आणि तक्रारदाराला संरक्षण देखील मिळेल। या अधिवेशनातच विधेयक पारित करून कायदा लागू करण्याचे सरकारने ठाम नियोजन केले आहे। महायुती सरकार लव जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी हे पाऊल उचलत असून विरोधकांकडून तीव्र निषेध होत आहेत। हा कायदा महाराष्ट्राच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी मैलाचा दगड ठरेल का? अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।